नमस्कार, मी वैद्य अंकित झाडे. अ, सदर पेशंट हा सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसचा होता. तर याला आपण जवळपास विषकर्म, अग्निकर्म आणि बस्ती पंचकर्म असा एक क्रम करून आपण त्या पेशंटला केला. जाणूया त्यांच्याकडून त्यांचं रिव्ह्यू. तुमचं नाव काय मॅडम सांगा? नमस्कार, मी कल्पना अमृतकर, हां, राहणार नवेगाव, मुरखडा. नवेगाव. अच्छा, अच्छा. वय वर्ष 60. हां. जेव्हा तुम्ही क्लिनिकला आले, तेव्हा तुम्हाला काय-काय त्रास होता? मला मागील 2 ते 2.5 वर्षापासून स्पॉन्डिलायटिसचा त्रास होता. हां. मानेचंही दुखणं होतं, गुडघ्याचंही दुखणं होतं अच्छा, अच्छा. हां. आणि पाठीतही खूप दुखणं होतं. ओके. तर हां. मी मागील आता 4 महिन्यापासून विद्यकर्म, अग्निकर्म आणि बस्ती अ, पंचकर्म. बस्ती पंचकर्म ह्या हां, तीनही आपल्या ज्या ट्रीटमेंट होत्या हां. त्या आपल्याकडून घेतल्यामुळे आता मला 90 ते 95% सुधारणा झालेली आहे शरीर बरोबर. प्रकृतीमध्ये. हां, हां. औषधोपचारामुळे, आयुर्वेदामुळे बरंच काही चांगलं झालं याचा चांगला अनुभव मला आला. बरं, बरं. हां. तुम्हाला मानेचा काय त्रास होता? तुम्हाला आता जसं मान म्हटले मला मान. अशी हां, किंवा अशी हां. दोन्हीही बाजूला अशी वळवता येत वळवता नव्हती येत किंवा नव्हते. असंही करता येत नव्हतं आणि असंही करता येत नव्हतं. म्हणजे अशी सरळच मान राहत होती बरं, माझी. बरं. हां, आणि त्याच्यामुळे मला डोक्यातही दुखणं होतं हां. आणि दोन्हीही पायाला आणि दोन्ही हाताला मुंग्या येत होत्या बरोबर. मुख्यत्वे करून. हां, तर आता त्या मुंग्या येणंही बंद झालं आहे आणि आता तुम्ही प्रत्यक्ष पाहताय की माझी मान इकडे आणि इकडे हां. वळू शकते. म्हणजे मी थोडंसं बॅक साईडचं वगैरे चांगलं पाहू शकते. बरोबर, बरोबर. हा विषकर्म कंटिन्यू अग्निकर्म आपण सातत्यानं करत गेलो. अ, गडचिरोली येथे जवळपास 3 दिवसांची 4 दिवसांची व्हिजिट असतात. 15 दिवसातून 4 दिवस असं कंटिन्यू. आता किती महिने झाले तुम्हाला जवळपास? मला आता 4 महिने झाले हां. पूर्ण. कंटिन्यू 4 महिने आपण त्यांचं विद्या अग्निकर्म आपण सातत्यानं केलं. काही औषधी आणि पंचकर्म असं कंटिन्यू करत गेल्यामुळे आज त्यांचा जवळपास 95% त्यांचा उपशय आहे. सर्व्हायकल स्पॉन्डिलोसिसमध्ये पित्ताचा त्रास फार जास्त असतो आणि पित्ताचा खानपान, आहार-विहारामध्ये बदल आणि व्यवस्थित शरीराची शुद्धिक्रिया ज्याला आपण बस्ती पंचकर्म म्हणतो, हे व्यवस्थितरित्या केल्यामुळे आणि अग्निविद्ध कर्म जे वैद्य रामगोगटे, वैद्य चंद्रकुमार देशमुख सरांकडून ही विद्या प्राप्त झाली आहे. त्याचा गडचिरोलीवासियांना फार उत्तम प्रकारे आपण व्याधींचं समाधान करू शकतो. धन्यवाद.